नमस्कार मित्रांनो, मी तुमची सपना वहिनी. तुमच्यासाठी मी नवीन एक खास कथा घेऊन आली आहे. मित्रांनो, ही कथा माझी आणि माझ्या चुलत बहिणीचीच आहे. मी नुकतीच वयात आले होते आणि माझी चुलत बहीण जी की ते खेडेगावातच राहत होती, ती आमच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आली होती. मित्रांनो, ती माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान होती आणि ती आता 11वीच्या वर्गात शिकत होती. परंतु तिचे शरीर माझ्यापेक्षा जरा जास्तच मजबूत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये प्रत्येक वर्षी ती आमच्याकडे यायची, पण या अगोदर तिचे असे रूप मी पाहिलंच नव्हतं. आता मात्र तिचे शरीर चांगले सुधारले दिसत होते. साधारणपणे दुपारी 2 वाजता ती आमच्याकडे आली होती. आमच्या घरी आल्यानंतर आम्ही दोघी मैत्रिणीप्रमाणे राहत होतो. माझ्या सर्व गोष्टी तिला माहीत होत्या, परंतु आतापर्यंत मी तिला तिच्याबद्दल कधीच काही विचारलं नव्हतं, कारण मला असं वाटत होतं ती आणखीन लहानच आहे. तिचे नाव मीरा होते. मग मी तिला म्हणाले, मीरा, सध्या तुझे शरीर खूपच सुधारले दिसत आहे. तशी ती मला काहीच बोलली नाही. ती फक्त माझ्याकडे बघून हसत होती. मग मी तिला म्हणाले, अगं मीरा, काहीतरी बोल ना. परंतु ती गप्पच होती. आता मात्र नक्कीच काहीतरी गोंधळ आहे हे माझ्या लक्षात आले होते. आणखीन थोडे विचारून पाहिलं, परंतु ती काहीच बोलत नव्हती. मग शेवटी मी शांत बसले. कसं तरी दिवस गेला आणि संध्याकाळ झाली. संध्याकाळी आम्ही दोघी नेहमीप्रमाणे एकत्र झोपलो. काही वेळ झाल्यानंतर मी तिच्या अंगावर हात टाकला, तशी ती दचकली. मग मी तिला हळूच म्हणाले, काय गं, काय झालं? मग ती मला म्हणाली, अगं मला भीती वाटली. मग मी तिला हळूच विचारलं आवाजामध्ये, तुला कशाची भीती वाटली? तशी ती मला म्हणाली, तुझा हात माझ्या गोळ्यांना लागला ना, म्हणून मला भीती वाटली. हीच योग्य वेळ होती म्हणून मी तिला म्हणाली, तुझे मी गोळे दाबत आहे असं वाटलं की काय? माझ्या बोलण्यावर तिने डोळेच बंद करून घेतली. संधीचा फायदा घेत मी हळुवारपणे माझा हात तिच्या मुलायम गोळ्यावर ठेवला. तिचे गोळे आता पूर्वीपेक्षा जास्तच मोठे होते. मग मी तिला म्हणाली, याचा आकार खूपच मोठा झाला आहे. मेहनत कराय कोणाला लावली आहेस का? तसं तिचा चेहरा लाजेने लालच झाला. मग ती मला हळूच म्हणाली, निधी कुणाला सांगणार तर नाहीस ना? मग मी म्हणाले, माझ्या एवढ्या गोष्टी तुला माहीत आहेत आणि तुझी एक गोष्ट मला सांगत नाहीस हे बरोबर नाही मीरा. मग ती मला म्हणाली, एक रवी नावाचा मित्र मिळाला आहे. ते माझ्यावर खूप प्रेम करतो, आपल्या घराजवळच राहतो. मग मी तिला म्हणाले, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे की फक्त त्याचंच तुझ्यावर आहे? तेव्हा ती मला म्हणाली, काय सांगू दीदी, आम्ही दोघं पण खूप एकमेकावर प्रेम करतो. मग मी तिला म्हणाले, तुझं प्रेम तुझ्या गोळ्यावरून तर माझ्या लक्षात आले होते. किती दिवस झालं जरा स्पष्ट सांगशील का? आणि काय काय झालं तुमच्या दोघांमध्ये? तशी ती म्हणाली, काय दीदी, काय पण विचारतेस? मी तिला म्हणाले, माझ्याकडून नाही का तू विचारून घेत? हा विचार तू तेव्हाच करायला पाहिजे होता. तुझ्याबद्दल विचारायचं म्हणलं तर तू माघार घेत आहेस का? हे मात्र बरोबर नाही तुझी गोष्ट. म्हणून मी तिच्याकडे बोलत असताना हळूहळू तिचा टॉप मी वरून केला आणि गोळी कुस्करायला सुरुवात केली. माझ्या हाताच्या वागण्यामुळे ती आता थोडी गरम होऊ लागली होती. हळूहळू तिची आग जागी होत होती. ती आता जोशमध्ये येऊ लागली होती. तशी तशी मी तिला खुलेपणे बोलू लागली. मीरा मला सांगत होती, संध्याकाळी घरचे सगळे लोक झोपले की रवी तिच्या जवळ येऊन झोपतो असे. आणि मग मी तिला विचारलं की झोपतो का तुझ्याजवळ, का पुढचं बी काही करतो? तशी आणखीन जरा जास्तच लाजली. मग तिला म्हणाली, काय पुढचं पण खूप काही करतो आणि त्यामध्ये मला भरपूर मजा येते. मग मी तिला म्हणाली, सुरुवात कशी झाली ते पण जरा नीट सांगशील का? मग ती मला म्हणाली, हो ना, रवी आपल्या घराच्या शेजारी राहतो हे तर तुला माहीतच आहे. हो ना. मग मी तेव्हा म्हणाले, माहीत आहे मला. गेल्या वर्षी मी तिकडे आले होते तेव्हा ते मी पाहिलं होतं की त्याच्या छतावर बसला होता आणि बहुतेक आपल्याकडेच पाहत असावा. मी त्याला तेव्हाच पाहिलं होतं. मग मी म्हणाले, हो, ते तुझे पाहिलं होतंस का? ते सगळं बरोबर आहे. तुझ्याला छतावर पाहिलं होतंस का? तोच रवी. मग मी म्हणाली, इथपर्यंत ठीक आहे, पण तुमच्या दोघांमध्ये मैत्री कशी जमली ते पण सांग ना जरा मला. एके दिवशी मी कपडे धुवत असताना गाडी धुवायचा बहाणा करून रवी बाहेर आला होता. माझ्या गाऊनमधून माझे काही अंग बहुतेक त्याला दिसत असावे. गाडी धुण्याच्या निमित्ताने सारखे माझ्याकडेच पाहत होता. अगोदर ती
मी त्याच्याकडे लक्षच दिले नव्हते. अगदी सहजपणे माझे लक्ष गेले आणि मला सहजच दिसलं त्याची नजर माझ्याकडेच होती. गाडी धुवायचा तर फक्त एक निमित्त होतं अगोदर, पण मला त्याचा खूप राग आला होता. पण मी त्याला काही बोलू शकत नव्हती. काही वेळ झाल्यानंतर मी त्याला म्हणाले, एकटक लावून काय माझ्याकडे पाहतोस? तसं तो मला म्हणाला, माझे डोळे आणि माझी नजर, माझी मर्जी, मी काही पण करेन, तुला काय करायचं? तो मला उद्धट बोलत आहे असे मला वाटू लागले. म्हणून मी त्याच्याकडे रागाने पाहायला सुरुवात केली. परंतु जसे मी त्याच्याकडे रागाने पाहू लागले तसं तो मला बघून हसू लागला. आता माझे कपडे धुवायचे जवळजवळ झालेच होते. मी कपडे वाळू घालण्यासाठी घराच्या छतावर गेले असता तो सुद्धा माझ्या छतावर आला आणि आता सुद्धा तो टक लावून माझ्याकडेच पाहत होता. मी थोडीशी रागात होते. लवकर कपडे वाळू घातले आणि मी माझ्या खोलीमध्ये येऊन बसले. बराच वेळ गेला. माझ्या डोक्यातून त्याचा काही विचार काही केल्याने जातच नव्हता. राहून मला त्याचा चेहराच माझ्या नजरेसमोर दिसत होता. मग मी घराची खिडकी उघडली, जी खिडकी रवीच्या घराकडे उघडली जात होती. जशी मी खिडकी बाहेर उघडली तर नवलच झालं. मला वाटले, कारण पलीकडच्या बाजूला रवी उभा होता आणि आता सुद्धा तो एकटक खिडकीतून माझ्याकडेच पाहत होता. जणू मी त्याला माहीत असावं की खिडकी उघडणार आहे. मी खिडकी उघडल्याबरोबर माझे दर्शन त्याला होणार होते. ही गोष्ट त्याला माहीत होती, म्हणून तो माझ्याकडेच पाहत असावा. मी त्यांना पाहून तोंड वाकडं केले आणि जोरात खिडकी बंद केली. माझ्या अशा वागण्यावर त्याच्यावर काय परिणाम होईल याचा मी थोडा सुद्धा विचार केलाच नव्हता. तो पहिला दिवस होता. याच्या अगोदर रवी किती दिवसापासून माझ्याकडे पाहत होता ही मला माहीतच नव्हते, पण आज मात्र माझ्याकडे सतत पाहत होता हे माझ्या लक्षात आले. मला आता सुद्धा माझ्या मनातले त्याच्याबद्दल अनेक विचार येऊ लागले. हे रोजच होत होतं. तो मला बघायचा आणि मी सुद्धा, परंतु दोघांमध्ये बोलणं कधी झालंच नव्हतं. एके दिवशी आई पप्पा आत्याकडे गेले असताना त्या दिवशी मी घरी एकटीच होती. ती मला सांगत होती तसं मी मध्येच म्हणाले, अगं मीरा, तुझा भाऊ बंड्या तो घरी असतो ना, ते कुठे गेला होता? तशी मीरा त्याला म्हणाली, त्या दिवशी बंड्याची परीक्षा होती म्हणून तो परीक्षेसाठी सकाळी 9:30 वाजता घरातून निघाला होता आणि त्याचा तो पेपर 2 वाजता सुटणार होता. बाहेरगावचा पेपर असल्यामुळे त्याला यायला 5च वाजणार होते. म्हणजे तो संपूर्ण दिवस माझ्याकडे रिकामीच होता. जे काही बोलायचं, जे काही करायचं त्यासाठी फक्त आजचाच दिवस माझ्याकडे होता. मी थोडीशी डेअरिंग करायचं ठरवले आणि मुद्दाम कपडे धुण्यासाठी जाऊन थांबले. आज माझं लक्ष कपडे धुण्यावर नव्हतंच. राहून मी सुद्धा रवीकडेच पाहत होते. तो तर एकटक लावून माझ्या चेहऱ्याकडेच पाहत होता. माझं संपूर्ण शरीर त्याची नजर टिकून राहिली होती. मी इकडे तिकडे पाहिलं आणि त्याला म्हणाले, कालपासून मी पाहते तू एकसारखं माझ्याकडे पाहतोस. तुझ्या मनात तरी काय आहे? सारखं माझ्याकडे पाहतोस. त्याने सुद्धा इकडे तिकडे पाहिले. आजूबाजूला कुणीच नव्हतं. पाहून तो मला हळूच म्हणाला, तू मला खूप आवडतेस. मग मी त्याला म्हणाले, थोबाड बघितलं का तुझं? माझ्या बोलण्याचा त्याला राग आला नाही. त्याने लगेच म्हणाला, हो बघितलं आहे, म्हणून तर मी तुझ्या पाठीमागे लागलो आहे. आणि मी जर तुला आवडलं नसतं तर तू सुद्धा माझ्या पाठीमागे लागली नसतीस. त्याच्या बोलण्यावर मी थोडीशी राग आला. मी त्याला म्हणाले, काय रे, मी तुझ्या पाठीमागे कशाला लागू? काय केलं मी तुला? तो थोडे विचार करून बघ. जसे मी तुझ्याकडे पाहतो तो सुद्धा तसंच माझ्याकडे एकटक लावून पाहतेस. तुला सुद्धा माझ्याशिवाय करमत नाही. बेचैन झाली आहेस. मला समजले आहे. मित्रांनो, यानंतर पुढे काय घडले कथेच्या पुढच्या भागात ऐकायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.